शकतात. त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस M1 काहींना हार्ड जातो, काहींना सोपा जातो. तर M1 2 जानेवारी, 3 जानेवारी आणि 4 जानेवारी असे 3 दिवस M1चा स्टडी करू शकतो. आणि 2 दिवस आपल्याला केमिस्ट्री आणि फिजिक्स BXC BEE हे आपण त्याच्यामधून एका सब्जेक्टला देऊ शकतो. यूट्यूबला बरेचसे IMP दिलेले आहेत आणि त्या IMP अनुसार आपण जे कॉमन क्वेश्चन्स आहेत PYQमधून ते सिलेक्ट करून आपण जर स्टडी केला तर तो सिम्पल होईल. तर इथं BXC किंवा BEEचा स्टडी आपण करू शकतो. काहींना BXC असेल फर्स्ट सेमला, काहींना सेकंड सेमला BXC असेल. आणि त्याच्या पुढचे 2 दिवस तुमचं FPL करा. FPL थोडं थेरी आहे आणि सिम्पल आहे आणि त्याच्यात प्रोग्राम करावे लागतात. तर त्याला 1.5 दिवस दिला तरी चालेल आणि अर्धा दिवस तुम्ही त्याची रिव्हिजन करून घ्या किंवा मग त्याचे वेरी जे IMP असतील त्या IMPची डायरेक्ट लर्निंग करून घ्या. म्हणजे पेपरच्या आगल्या दिवशी तुम्हाला 1 दिवसाचा गॅप असेल किंवा मग लागोपाठ पेपर असतील तर तुम्हाला FPLचं एवढं टेन्शन राहणार नाही. राहिला केमिस्ट्री आणि फिजिक्स. केमिस्ट्री आणि फिजिक्स याचे पण यूट्यूबला बरेचसे PYQ सॉल्व आहेत आणि वेरी IMP दिलेले आहेत. तर मग ते तुम्ही तुमच्या हँड रिटन नोट्सने क्वेश्चन्स आणि ॲन्सर हे तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिलं तर तुम्हाला हे सिम्पल जाईल. आणि याची लर्निंग करून घ्यायची आधीच. लर्निंग का करून घ्यायची? कारण केमिस्ट्री आणि फिजिक्स हे थेरी आणि डायग्रॅमवरती डिपेंडेड आहे. तुम्हाला जरी थेरी लिहिता आली नाही, डायग्रॅम काढले तर याला